शिक्षकांनो, भावी शिक्षकांनो आणि केंद्रप्रमुख म्हणून तुमची निवड झाली असेल तर तुमचंसुद्धा अभिनंदन. 2430 शिक्षक अधिकारी होणार अशी पोस्ट माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ऐतिहासिक शैक्षणिक निर्णय अशा पद्धतीची पोस्ट सोशल मीडिया हँडलवरती केलेली आहे. आणि हे केंद्रप्रमुख म्हणून भरती होत असताना, यांची अधिकारी म्हणून निवडत होत असताना याच्यामध्ये 2 पद्धतीची भरती केली जाणार आहे. त्याच्यामध्ये ही जी पदं भरली जाणार आहेत त्याच्यामध्ये 50% जे सेवाज्येष्ठतेनुसार आहेत आणि 50% आहेत ज्यांची ही परीक्षा घेण्यात आली होती 3/2/2026 ते 4/2/2026 आणि त्याचा निकाल 13 मार्च 2026ला लागलेला सुद्धा आहे. आणि त्याच्या संदर्भातले अभिवादन TET CTET पात्रताधारक असेल त्यांना ईमेलद्वारे परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती mscpune.in याच्यावरती करायला सांगितलेले आहेत. सोबतच ह्या ज्या जागा रिक्त होणार आहेत, जे अधिकारी होणार आहेत जिल्हा स्तरावरती केंद्रप्रमुख पदावरती, मग त्या जागा रिक्त होणार त्या पोर्टलवरती येतील का असा जवळपास 1,96,000 उमेदवारांच्या मनामधील आपुलकीचा प्रश्न आहे. कारण हे उमेदवार गेली वर्ष होत येईल वाट पाहत आहेत की मी शिक्षक कधी होणार. कारण यांनी TAIT ही एप्रिल मे महिन्यामध्ये 2025मध्ये दिलेली आहे आणि एप्रिल उजडायला आला तरीसुद्धा अजून पोर्टल भरतीला काही मुहूर्त येत नाही आहे. त्यामुळे या जागा पोर्टलवरती येतील का हा जर प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसुद्धा ऑन करायचं आहे. मित्रमैत्रिणींनो, केंद्रप्रमुखाची परीक्षा झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही झोल आहे, घोल आहे, नेहमीसारखाच आवाज उठत आहे. आणि अगदी ही परीक्षा MPSCद्वारे सुद्धा ऑर्गनाईज करायला हवी, पुन्हा घेण्यात यावी अशा पद्धतीचे ॲलिगेशनसुद्धा चालू आहेत. याच्या अंतर्गत जे काही 50% जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येणार आहेत त्यांनासुद्धा परीक्षा बंधनकारक होतीच, परंतु TET CTETसुद्धा बंधनकारक कंपल्सरी आहे. आणि जे शिक्षकांनी आपल्या सेवेचे 6 वर्ष पूर्ण केलेले आहेत त्यांनासुद्धा ही परीक्षा देता येत होती. आणि त्याच्यामध्ये मेरिटसुद्धा लागणार आहे. आणि त्यांनी TET CTET संदर्भातलं नुकतंच नोटिफिकेशन आलेलं आहे. आपल्या गुणपडताळणी आहेत ते भरायचे आहेत गुगल फॉर्मद्वारे आणि ते वेबसाईटवरती दिलेले आहेत. आता या जेव्हा जागा आहेत जवळपास सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येणाऱ्या आणि ज्या नॉर्मल शिक्षण सेवक पूर्ण झाल्यानंतर जे शिक्षक आहेत त्यांच्यातून भरण्यात येणाऱ्या, याच्यातून ही पोर्टलला जागा द्यायला हव्यात. कारण मित्रांनो, पोर्टलवरती सध्या अतिरिक्त खूप आहेत अशी सध्या बोंबाबोंब सगळ्या जिल्ह्यामध्ये ओरडाओरड चाललेली आहे. त्यासोबतच 15 मार्च 2024चा काळा शासन निर्णय याच्याबद्दल कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये 2-2 SLP दाखल आहेत, परंतु सरकार अजून कोणताही ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. एका दिवशी असं सांगितलं जातं की कोकण पॅटर्नवरती आम्ही विचार करतोय. जसं आम्ही आझाद मैदानमध्ये शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा भुसेंची भेट घेतली होती तेव्हा तर आम्हाला असं सांगण्यात आलं होतं. परंतु दुसऱ्या वेळेस मात्र ते निर्णय बदलले जातात आणि अतिरिक्त समायोजन चाललेलं आहे. नुकतंच तुम्ही पाहिलं असेल बीड, अंबेजोगाई या ह्याच्यातलं समायोजन पूर्ण झालेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा जिल्हा आहे तिथं पूर्णतः पोर्टलला जागा द्यायला सर्व रेडी आहे. फक्त पोर्टलवरती टॅबच सुरू होणं गरजेचं आहे. तो कधी होईल आणि तो जिल्हा कोणता आहे याच्या ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. नवीन डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी त्याच्यावरती घेऊन येऊच. या जागा पोर्टलला यायला हव्यात. इथून पुढे शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. या जागा ज्या रिक्त होणार आहेत त्या पोर्टलला द्यायलाच हव्यात. बरं, ह्या जागा जेव्हा रिक्त होणार आहेत त्यांच्या जागेवरती तिथेच जे ज्युनियर उमेदवार असतील ते सिनियरचं काम करतील. जे काही मुख्याध्यापक असतील, पर्यवेक्षक असतील, उपमुख्याध्यापक असतील, त्यांची सिनियरिटीनुसार जरी ती वरती पोस्ट गेली तरीसुद्धा जी रिक्त राहणारी जागा आहे ती पोर्टलवरती देण्यात यावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मित्रांनो, आम्ही तुमच्या नोकरीसाठी प्रयत्न करतोय, भाकरीसाठी प्रयत्न करतोय. हक्काची, आपली स्वतःची, विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक, शिक्षकाला हक्काची नोकरी एवढंच नव्हे तर अर्थातच नोकरीनंतर छोकरीसुद्धा मिळायला हवी हे तर आहेच. त्याच्यासाठीच आपण हा महत्त्वाचा पाऊल उचलत आहोत आणि या जागा पोर्टलवरती द्यायला हव्यात अशी आपण मागणी करत आहोत. याच्यासोबतच या ज्या जागा रिक्त होत आहेत आणि जे काही 30 मे 2026पर्यंत जी काही रिटायरमेंट आहे त्या ज्या जागा पोर्टलला देण्यात याव्या अशा पद्धतीचा पत्रक GR शालेय शिक्षण विभागानं सर्व आस्थापनासाठी काढलं असेल. मग खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, मनपा, नपा आणि स्थानिक स्वराज्य संस्था, इव्हन आता सध्या आश्रमशाळा आहेत, अनुदानित महाविद्यालये आहेत
आणि म्हणजे जे डी.एड. बी.एड. आहेत, सोबतच या भरतीमध्ये सध्या येणाऱ्या आदिवासी विभाग आहे, पेसा क्षेत्र आहे, या सर्वांचा विचार करून इथं मात्र या जागा पोर्टलवरती देण्यात याव्या अशी आपण मागणी करतो आहे. आणि हे सर्व करत असताना या जागा पोर्टलवरती जर याच भरतीमध्ये दिल्या तर ज्या भरतीमध्ये ज्यांचं मेरिट अगदी कमी आहे त्यांनासुद्धा एक आशेचा किरण निर्माण होत आहे आणि तुम्हाला ती नोकरी मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.